नमस्कार मित्रांनो, मराठी माहिती खजिना या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहात लाडकी बहीण योजना। 5 नवीन बदल आणि 3 महत्त्वाची कामे आपल्याला करायची आहेत। हे 3 महत्त्वाची कामे केले तरच आपल्या खात्यात पैसे येतील आणि कोणते 5 नवीन बदल अपडेट आले आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर पहिल्यांदा या चॅनलवर आला असाल तर चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, बेल आयकॉन नक्की दाबा। चला तर मित्रांनो, आपण या महत्त्वपूर्ण व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्याची 31 ऑगस्ट ही शेवटची तारीख होती, परंतु या तारखेनंतर ही योजना सुरू राहणार असल्याचे सांगितले आहे। जर तुम्ही काही कारणांमुळे 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करू शकले नाही तरी त्यानंतरही या योजनेचे फॉर्म भरले जाणार आहे आणि दर महिन्याला 1500 रुपये लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केले जाणार आहे। आणि ज्या महिलांकडे रेशन कार्ड नसेल किंवा उत्पन्नाचा दाखलाही नसेल अशा महिला आता स्वयं घोषणापत्र म्हणजेच सेल्फ सर्टिफिकेशन त्यांना देता येणार आहे। या स्वयं घोषणापत्रामध्ये महिलेला तिची स्वतःची किंवा पतीच्या उत्पन्नाची माहिती या घोषणापत्रात भरावी लागेल। हे घोषणापत्र ऑनलाईन फॉर्म भरताना अपलोड करावे लागेल। रक्षाबंधनापर्यंत या योजनेचे हप्ते पात्र महिलांच्या खात्यात डीबीटी मार्फत म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर मार्फत पात्र महिलांच्या खात्यात 16 व 17 ऑगस्टला जमा केले जाणार आहे। हे पैसे महिलांच्या खात्यात जमा होण्याकरिता महिलांचे बँक खाते त्यांच्या आधार नंबरशी लिंक असणे आवश्यक आहे। या अगोदर अशी एक बातमी आली होती की मराठीमध्ये भरलेले अर्ज मंजूर होणार नाही, हे असे अर्ज नामंजूर होत आहे। परंतु महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे की मराठीमध्ये भरलेले अर्जही मंजूर करण्यात येणार आहेत। तर मित्रांनो, यापूर्वी उत्पन्नाच्या पुराव्यासाठी उत्पन्नाचा दाखला किंवा उत्पन्नाचा दाखला नसेल तर पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड चालत होते। त्यामुळे ज्यांच्याकडे पांढरे रेशन कार्ड असेल त्यांना या योजनेचा लाभ मिळत नव्हता। परंतु मित्रांनो, आता ज्यांच्याकडे पांढरे रेशन कार्ड आहे आणि त्यांचे वार्षिक उत्पन्न 2,50,000 पर्यंत असेल तर तसा दाखला जोडून त्या महिलांनाही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ त्यांना घेता येणार आहे। मित्रांनो, या योजनेसाठी आतापर्यंत करोडो ऑनलाईन अर्ज जमा झालेले आहेत आणि त्या महिलांचे अर्ज मंजूर देखील झालेले आहे। परंतु ज्या महिलांचे बँक खाते आधार कार्डाशी लिंक नसेल तरी अशा महिलांनी बँक खाते आधार कार्डाशी लिंक आहे अशी माहिती अर्जात भरली आहे किंवा काही महिलांनी जनधन खाते जोडले आहे। हे खाते अनेक वर्षापासून कोणताही व्यवहार नसल्यामुळे असे खाते बंद झाले आहे किंवा ते इनॲक्टिव्ह आहे। तर अशा महिलांनी या 3 गोष्टी चेक करून घ्या। अर्जामध्ये अकाउंट नंबर बरोबर भरला आहे का आणि बँकेचा IFSC कोड बरोबर भरलेला आहे का, आणि दुसरी गोष्ट म्हणजे जो अकाउंट नंबर अर्जात भरलेला आहे तो तुमच्या आधार कार्ड सोबत लिंक आहे का। ज्यांचे आधार कार्ड सोबत लिंक नसेल अशा लाभार्थ्यांनी बँकेत जाऊन खाते लिंक करून घ्यावे। आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या लाभार्थी महिलांचे जनधन खाते असेल आणि ज्यांनी अर्जात माहिती भरली असेल तर ते जनधन खाते चालू असल्याची खात्री करून घ्यावी। जर तुमचे जनधन खाते बंद असेल किंवा इनॲक्टिव्ह असेल तर 17 ऑगस्टला येणारे पैसे तुमच्या खात्यात जमा होऊ शकणार नाही। म्हणजेच तुमचा अर्ज तुम्ही जमा केला असेल आणि तो अर्ज ॲप्रूव्ह झाला असेल म्हणजेच मंजूर झाला असेल तरीसुद्धा तुम्ही सर्व महत्त्वाच्या गोष्टींची
पूर्तता 17 ऑगस्टपर्यंत करून घेणे फार महत्त्वाचे आहे. तर मित्रांनो, हे अवश्य करून घ्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.